कापूजला जातं जिजाऊ साहेबांना, कारण तसा पुत्र जन्माला घातला नाही का. हो महाराज येते आता 19 फरवरी पुढच्या महिन्यामध्ये. हां, आणि 19 फेब्रुवारीचा दिवस आला आणि आपल्या हिंदू धर्माचा कोणीतरी जाणता राजा आपल्याला भेटला. फक्त मी विनंती करेल, त्या राजांची जयंती, जिजाऊ साहेबांची जयंती किंवा जे पण जयंत्या साजरा करतो, मग ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, संतांच्या पुण्यतिथी असतील, संतांच्या जयंत्या असतील, आणि खास करून महामानवांच्या ज्या जयंत्या साजऱ्या करतात ना, त्या जयंत्या साजरा करत असताना काही भाऊ माफी मागून बोलेल, मला गायाबी ऐकण्या पडतीस, खरं बोला परसादे. हां, पण गायाबी दिशात आपलं बापनं काय जात नाही, बरोबर आहे की नाही. आपलं बापनं काही जात नाही, मला सत्य बोला ना आवडस. उजीव घेत रागू ना ते तुम्ही 2 गाया दिशात, दुसरी तारीखले मला बोलावत नाही, यांवर तुम्ही मला काहीच करू शकतात नाही, आणि बंदाल गरज बी नाही शे दुसरी तारीखने. आई मामालाच माहिती आमले कितल्या रावण्या करी तारीख भेटस. पहिले तर सांगेल, राजे छत्रपती शिवराय जन्माला आले, अगोदर जिजाऊ साहेबांचे संस्कार चांगले होते म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. 19 फेब्रुवारीला आपल्याला आपला राजा भेटलाय. हा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हा, अजून आडमुल्ला आणले शेत, माझमा वावर मा कुदेलच नाही शेत आपण. हा, फक्त आडमुल्लान टाकराय नव्हतं अजून. हा, राजाचं नाव गाजतंय कशासाठी माहितीये का, राजानं स्वतःचा स्वार्थ नाही साधलं, मग देशासाठी परवान केली तनाची, देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. शुभ जर का जन्मला नसता, हिंदू धर्म बुडाला असता, सुनता झाली असती साऱ्या जनाची, आणि आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. तुम्ही म्हणसान कोणत्या गुणाची, धर्माचं रक्षण केलं दादा, पण तरुण भावांना सांगतो, परस्त्रीला आपली माय बहीण म्हणलं माझ्या राजानं, हे संस्कार होते. सांगू का अजून, लहानपणी मी ऐकलेलं, मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेलं, लहानपणी नृत्तिका यायच्या पहिले नाच गायन करण्यासाठी, आणि त्या नृत्तिकेबाजीच्या गावात आलेल्या होत्या. सगळ्या मित्रांनी सांगितलं की आपल्याला ते नाच बघायला जायचे. राजे छत्रपती शिवरायांनी आपल्या मायाला सांगितलं, आऊसाहेबांना, मासाहेब नृत्तिका आलेला आहे नाच गायन करायला, मी जाऊ का. माया हो तुमच्यासाठी सांगायलो बरं. मायला विचारलं, आई नृत्तिका आलेल्या आहे, नाचकाम बघायला जाऊ का. मायनं सांगितलं, राजे तुम्हाला मुली नाचवायच्या नाही तर मुली वाचवायच्या. हे संस्कार जिजाऊ साहेबांचे होते, म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले, आणि राजे छत्रपती शिवरायांच्या अगोदर पूजलं जातं ते जिजाऊ साहेबांना, कारण जिजाऊ साहेबांचे संस्कार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, खरं तर 1 दिवसीय कीर्तन आहे, आणि 1 दिवसाच्या कीर्तनाला एवढा समाज जमणं इतकं सोपं नाही आहे, आणि 1 दिवसाच्या कीर्तनासाठी इतकं मोठं नियोजन. आठ एवढं कमीत कमी 35-40 फूट आहे ना लांबी, रुंदी. हा, लांबी असं उभं राहणारच नाही. 30 का 5 फूट जी राहिल्या ना, तुमले तिथलं बी सही नाही राहिना, तुमना परसादे काढ ना पडे, इकी टेकी निघ जाऊ मी. 30 काय 35 काय मम्मा म्हणले हो ना, मी काढे माफीन जायला, मी का मिस्त्री होतो गाडे. 30 ते 35 फूट जागा आहे महाराज, त्याच्यामध्ये उभं राहायला आमच्या टाळकऱ्यांना जागा कमी पडली. एवढे लोक उभे आहेत, म्हणजे 1 दिवसाचं नियोजन नाही, सप्त्यामध्ये जणू काय काल्याचं कीर्तन चाललेलं आहे असं वातावरण आहे. विठ्ठल विठ्ठल.
कीर्तनासाठी उपस्थित सगळे आपले गावातील भजनी मंडळ, आमचे दोघंही महाराज आहेत, आमचे तात्यासाहेब आहेत, आमचे त्यांचे लहान बंधू. अजून इकडे आमचे ललित बाबा आहेत जे आरगावला साथ करतात, आमचे माऊली बाबा सायगावकर. माझ्यासोबत आलेले आमचे रिटायर फौजी बापूसाहेब आहेत, त्यांच्यासोबत हे आलेले अजून आकलाडचे आमचे मोठे दादा आहेत. माझे रथाचे सारथी आमचे योगेश भैया आहेत. कीर्तनासाठी बरेच लांबून लांबून लोक आलेले आहेत. अजून सांगू का, इथं माझं ज्यांना पाहता क्षणी फुलतो माझा मुकडा गे, माझे महाराज माझ्या काळजाचा तुकडा. आमचे किरण माऊली सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांच्यासोबत आमचे माझे लहान बंधू आमचे खुशाल बाबा ते सुद्धा आलेले आहेत. अजून आमचे दिनेश दादा आलेले आहेत. अजून बोलका महाराज कथा आहेत आम्हाला गायब, हां वा वा क्या बात आहे. आमचे महाराज जी आहेत. अजून आमचे माऊली बाबा कीर्तनाला आहेत. वा वा धन्यवाद. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, आमचे सागर दादा, स्वप्नील दादा, अजून आमचे हां विशाल दादा, आमचे बाप्पू बाबा आहेत. क्या बात आहे. हो तुकाराम बाबा, आमचे माऊली बाबा आहेत, आमचे महाराज जे आहेत. थोडा नवीन असल्यामुळे माझे आमचे पिताश्री म्हणजे आमचे समाधान बाबा पण आहेत. हां असं आहे का, मामा आहे त्याच ना. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही, कदाचित माझ्याकडनं नावं सुटतील. हो असं पण आमचे दादाश्री प्रति कीर्तनाला असतातच माझ्या. कसं आहे ना, मी नावं सगळ्यांची घ्यायला गेलो तर बाकीचे नावं सुटतील. बाकीचे लोक पण कीर्तनाला आलेले, ते काय म्हणतील, जाऊ द्या रे कीर्तन बिर्तन चांगलं करस, पण तो चिकना चिकना नाशे झाला. म्हणून तुम्ही आलेल्या सगळ्या श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानमानाने गुणाने असतील, खरंच अधिकारी आहात तुम्ही. तुम्ही कीर्तनाला येऊन बसला, तुमच्या पायाला स्पर्श करेल आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल सर्व्या गोष्टी जसं जठे पाहिजे तठे बरोबर आहे. जर गॅस वट्टान जागावर गॅस वट्टा आहे, किचनना जागावर किचन, बाथरूमना जागावर बाथरूम, सर्व गोष्टी जशा व्यवस्थित गरमा राहणार का चित लाग जास, बरोबर आहे ना. तसं बट्या गोष्टी चांगल्या राहणार का वाजणार म्हणणार सहित, मग चित लाग जास मग. आणि त्याच ना सांगे आकू साऊंड जर असं राह घेते मग दिवाळीत राहा सामने. एक नंबर आहे साऊंड दादा, तुमची सेटिंग एक नंबर आहे साऊंडची. आणि उगाच वेगळा अर्थ निघायचा, थोडा लेट होई गो मी. मस्त आवडलं आपल्याला ते. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा या अभंगातून सांगत असताना सांगतात, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण जायचं, पण संतांना शरण जाण्यासाठी संत भेटणंही गरजेचं आहे. संतांना शरण जायला आम्ही तयार आहोत, पण आम्हाला संत भेटले पाहिजे. कारण आता सध्या दिसायला संत दिसतात, पण ते आतून संत नसतात. माझ्यासारख्यानं पांढरे कपडे घातले म्हणून तुम्ही लोक विश्वास करतात आणि संत म्हणतात. आम्हाला संत तरी कसं म्हणावं? पांढरे कपडे घातले म्हणून संत होत नाही, पांढरे कपडे घातले म्हणून संत होत नाही. आमचे तुकोबराय सांगतात ना, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप. यांना संत म्हणायचं का? यांना साधू म्हणायचं का? हा, मी अभंग घेतल्याच्या नंतर मला सांगायला आवडतं ललित बाबा, खरंच साधू कोण म्हणावं?
बगडा माहिती असन, पांढरा बगडा. हा मोठा साधू असला पाहिजे. विश्वास करतात ते कीटक. डोकावर नाही भेट. साप दे का बुवा आम्ही, पण ओरिजिनल सापमान माटी खावऱ्या मग गणच फरक राहस. हा, पण ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. खरे संत भेटत नाही, आणि जर समजा खरे संत जर दिसल्याच्या नंतर तुमच्याकडनं ओळखू पण आले पाहिजे. दिसलेच तर ओळखू पण आले पाहिजे, तर बघण्याला अर्थ. पण विषय असा आहे, खरा साधू आणि खरा संत कधी ओळखणार आहे माऊली बाबा? अहो, साधा कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहे लोक? चांगलंय तुमच्या परिसरात कीर्तन होत राहतात म्हणून तुम्ही ओळखून पण घेशाल कदाचित, पण काही ठिकाणी अशी फजिती होते की काही लोकांकडनं कीर्तनकार ओळखू येत नाही. मी विनोद म्हणून सांगतो, पर यो अभंग सोडवत असताना विनोद म्हणून सांगतो, हे जरा बाजूला सारायचं. मला जे मेन महत्त्वाचं मटेरियल सांगायचं त्याच्याकडे लक्ष द्या. मी एका ठिकाणी कीर्तनाला जात होतो. कीर्तनाला जात असताना स्टँडला उभं होतो, तेव्हा मी गाडीनं प्रवास नव्हतो करत, मी प्रायव्हेट गाडीनं प्रवास करत होतो. मतलब माझी स्वतःची गाडी नव्हती. आता एसटीनं प्रवास करत होतो. मी स्टँडला उभं होतो गाडीची वाट बघत. एक दादा माझ्याकडे आला, मला म्हणला, रविकिरण महाराज तुम्ही यूट्यूबला लई गाजतायत. म्हणलं हो दादा, सगळे लोक तुमचे लई तारीफ करायलेत. म्हणलं बरं बरं, आमच्या गावात सगळे तुमचाच व्हिडिओ बघतात. म्हणलं बरं. म्हणे महाराज. म्हणलं काय? महाबापाची पुण्यतिथी करायची, कीर्तन तुमचंच ठेवायचं. म्हणलं ठीक आहे. तारीख दिली त्या दादानं. आता तारीख घेतली, पण मी तारीख घेतल्याच्या नंतर आता तो कार्यक्रम करून घरी आलो. 2-4 दिवसाच्या नंतर कार्यक्रम होता. आता कार्यक्रम 2 दिवसावर तसा मला त्या दादाचा फोन आला. मला म्हणला, महाराजजी. म्हणलं काय? आता तारीख लक्षात आहे ना तुमची? म्हणलं हो ना. पर म्हणे महाराज ऐका ना, मी महाबापाची पुण्यतिथी पहिल्यांदा साजरा करायलो, पहिल्यांदा कीर्तनकार माझ्याकडे येणार आहे. म्हणले तुम्ही जेवण करसान का? म्हणलं ठीक आहे ना, करेल. म्हणलं जेवण काय हरकत नाही. नाही म्हणे महाराज, तुम्ही जेवणले मनकडे येणं पडेल. म्हणता आहो ना भाऊ, येस ना. नाही काय स्वयंपाक लावू म्हणे. म्हणलं काय नाही, भाजी पोळी जे बी होईन ते. मी बी गरीब ना पोरे आहे, शेतकरी ना पोरे आहे. मी काय वाटेल मग थोडी जेवण करत, मी बी गरीब नाच पोरे अशी भाऊ. म्हणे महाराज सांगा ना काहीतरी. म्हणतं काय नाही भाऊ, भाजी पोळी कर काहीतरी. नाही म्हणे महाराज, पहिली दाव कीर्तनकार जेवण राहिनो. मग म्हणतं बासुंदी पापडी एकाच भाजी बनाय टाका. हा म्हणे महाराज, तुम्ही चांगलं सांगा हो, मी पहिली दाव कीर्तनकार जेवण राहिनो. मग तू नका बुतडा लवलो जीव करस रे. म्हणजे कीर्तनकार काय खाता साहेबी माहित नाही, इथला येडा. बर गेलो वा त्याच्याकडे गेल्याच्या नंतर, आता गावात शिरल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला माहित नाही, पहिल्यांदा गावात जातोय, कोणाचं घर कुठे आहे म्हणून कोणाला विचारावं म्हणल्यावर हा गावात प्रवेश केला. कामधंद्याचे दिवस होते. एक उंच ओट्याचं घर होतं, त्या ओट्यावर आजी माई बसलेली. मी म्हणलं या आजीला विचारावं की अमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहतंय म्हणून. पर त्या आजीनं माझ्याकडे बघितलं ना, आजीनंच मला हात दाखवला. म्हणले बाळा ये ना इकडे. मला एवढं समाधान वाटलं. म्हणलं नक्कीच आजीच्या पोरानं तारीख दिली असावी दादा. मी आसान मारे चालना गोधरली जोडी. ती म्हातारीन मनकडे दे का म्हणे. भाऊ म्हणतं काय? म्हणे तू करम फुले इकस का? म्हणे ओ म्हणे माय माली युवाया मग आम चाले. म्हणतं तू ना काय मी वय काय नो नाही. तसा ते बराच जणच काय वय कावत नाही बुवा. मी ते बरं आहे बा, युट्यूबनं माध्यम ते परिचय वे घ्या माऊली बाबा. नाही ते पहिले मी गाव मागू का आज पूर्ण कीर्तनचे का पोऱ्यानं शे भो.
गणच ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. एक तर वेस्टीवर बसलो होतो, तोंड बांधलेलं होतं. एक आजी होऊन 60-65 वर्षाची आजी होती. मी तोंड बांधली बसलो होतो. बाजून जागावर म्हण बॅग ठेवलं ती. मला म्हणे दिदी आहे बॅग उचलेली हो बहीण म्हणे. म्हणताय गरबटी टोकील्या माणशी आहे. आता त्या आजी माईनं मला सांगितलं म्हणे महाराज म्हणे भाऊ तू करम बोले इकच का म्हणे. म्हणतो ओ माय तू काय इज्जतली राहिली बहीण म्हणतं. पण मी आजीकडे बघितलं का महाकडे बघितलं. आजीकडे बघितलं एकदा महाकडे बघितलं. म्हणलं चुकताय कुठं. तर माझी चूक होती. मी बॅगच चुकीची घेतली होती महाराज. हा ती बॅग चुकीची होती. मी म्हणतो बॅगमुळे आता त्याने मनकडे दे का म्हणे ओ भाऊ. आणि अजून एक क्लिप मध्ये मी बोललेला आहे. मी जे पण सांगतो ना तो बरं सांगतात. सोडलेला तोंड बांधलेलं. पारोड्याला उतरलो मी. उतरल्याच्या नंतर ते एसटी अनाउन्स करतात. त्या काकांकडे गेलो. म्हणलं काका मला की नाही भडगाव जायचं. म्हणलं भडगाव जायला गाडी आहे का. तर म्हणलं महाराज आता गाडी नाही हो 5च्या नंतर गाडी नसते म्हणले तिकडे. मग आता मला जायचंय कार्यक्रम. म्हणलं काका काय काळजी करू नका इकडे प्रायव्हेट गाड्या असतात चला म्हणले माझ्यासोबत. त्या काका बाहेर आले बरं ऑफिसमधनं. मला त्या एसटी पर्यंत ते प्रायव्हेट वाहनपर्यंत सोडलं. आता तिथं सोडल्याच्या नंतर ते गाडीवाल्याला विचारलं. म्हणलं दादा गाडी कधी निघायची. म्हणे महाराज 15 शिटे पुरावणार का लगेच निघतो. म्हणतं म्हणा कितवा नंबर आहे म्हणे. पहिलाच येत म्हणे तुम्ही. म्हणतं कार भाऊ 14 कवू येतील रे आप्पा. म्हणे 15 येत असतं ओलवून बसणं पडी. म्हणलं चालेल बा. पर ते उन्हाची गाडी तापलेली. म्हणलं गाडीत काय बसायचं. मी जरा समोर दुकाने आहेत ते भडगाव रस्त्याला तुम्ही गेले असताना तर बघितलं असेल. भडगाव रस्त्याला डॉक्टर साहेब दुकाने आहेत. आता त्या दुकानीवर जाऊन बसला मी ओट्यावर. तोंड बांधलेलं. मी माझा विचार करतोय. मी पहिला नंबर नाही अजून 14 कवय जमवातीन बा. मी मना टेन्शन मा कारण कीर्तनले वेळेवर पोचायला पाहिजे. मी तोंड बांधेन बसेल मन मना टेन्शन मा. नेमकं बरोबर 5:15 कॉलेज सुटेल होती. तरुण पोरे उन्हात तर रस्ता करते जाता जाता एक निमनकडे ध्यान घे. त्या निमनकडे देख त्या बाकी नसली इशारा करे हो दकी दिले. अरे कितली बारी पोर बसेल. हाय सांगा पहिले मला लाज वाटे पण आता माले ना हाय मटेरियल होई गे. हा खूप अनुभव घेतला मी समाजाचा. हा सगळा अनुभव घेतला तेव्हा या इथपर्यंत पोचलोय माऊली बाबा. हा मग पोर काय बारीशे म्हणे. मी म्हणलं 14 शिटे जमावाल कमीत कमी 1 तास लागावशे आणि 1 तास आपली बी टाइमपास करणारशे बोर व्हापेक्षा येडा व्हायचे त्याशी येडा बनायली होती पुरा. 15 मिनिटाच्या नंतर मी ते मार्क्स सोडलं. एका पोराचं लक्ष गेलं. तो म्हणे अरे पोर नाही रे पोऱ्याशेर म्हणे तो. मग पोऱ्याशे गुच्चूब राहायला पाहिजे ना बाबा. तटी नको सुरुवात का रे. हाव दिक असा सारा असा काय करत असेल काय करत असेल तुला खपाशील काड्यावर पडायला लय जाणं का त्याला. पण लोक असेल नको त्या गोष्टीच मग तोंड घाला सवय. आता मी म्हणलं आता हे वेळे झाले तर अर्धा तास गाडी भरायला बाकी तोवर जरा मजा घेऊया यांची. मी थोडं गाणं गुणगुणायलो. गाण्याचे बोल होते हे हरी लग बग माझ्या रायाची
लगबग माझ्या रायाची गडजे जोरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची लगबग माझ्या देवाची लगबग माझ्या रायाची गडजे जोरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. मी खंडेरावनं गाणं म्हणत त्याच ना म्हणा एक म्हणे हो आव तर खंडेरावनं गाणं म्हण नाव का गोंद्या शहर म्हणे. अजून 15 मिनिटं बाकी होतात. मी दुसरी गवडण बोललो पण ती वारकरी संप्रदायातली नाही. शपक गवडण बोललो. गवडणीची बोल होते निघाली घटभर न्याय मुनेला तू जाऊ दे घटभर न्याय मुनेला मला रे अडवून कोण दिला मला रे अडवून कोण दिला सजा रे अडवून कोण दिला मला रे अडवून घेऊन अशी लावू नको लाडी गोडी रंग नको टाकू माझी भिजल कोरी साडी रंग नको टाकू माझी भिजल कोरी साडी. त्या बाकीना म्हणे हो येतात आणि गवडणी म्हणून राहणार रे अहो. मग कोतान्या कोणत्या ततान्या म्हणजे निघालो कशासाठी होतो कीर्तनासाठी. लोकांनी कोणत्या कोणत्या नजरेनं बघितलं मला हे विनोद म्हणून सांगायचं नाही. याच्यातून मला तुम्हाला हे पटवायचंय जर एक साधा कीर्तनकार जरी ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार हे मला सांगायचं. विठ्ठल 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 तर ते भेटल्याच्या नंतर ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपली असली पाहिजे. कारण खरे संत सहजासहजी भेटत नाही. इथं सुद्धा आमच्या संतांचं प्रमाण आहे. बहु अवघड आहे संत करुणा
संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते असं नाथबाबा पहिल्या चरणामध्ये सांगतात. पर संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते का, साधकांचा क्वेश्चन आहे. जर तुमच्या परमार्थामध्ये एखादं उदाहरण असेल ते आम्हाला ऐकवा, म्हणजे आमचा विश्वास बसेल. महाराज किती उदाहरणं देऊ शकतात संत. माझ्यासारखे लेकरानं आपण तर संतांच्या पायाची दुरी नाही बनवू शकत, पण मी उगा प्रयत्न करतोय. संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर, संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर कोणाकोणाच्या संतांची पायी माझा विश्वास